महत्त्वाचा सेशन आहे. मला माहिती आहे ऊन चटके पडायला लागले म्हणून तर आपण इथे घेतलं, तिथे नाही घेतलं. पाणी वगैरे काय पाहिजे असेल तर घ्या. आता 2च जण आहेत ज्यात आपल्याला काही सांगत. त्यातल्या एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी माझं होत्याचं नव्हतं केलं. म्हणजे काय की आहार हा इतका साधा विषय नाही, खूप महत्त्वाचा विषय आहे याची जाणीव त्यांनी मला करून दिली. माझा आहार बदलला. माझ्याबरोबर माझे जिकडे आई वडील बसलेत मागे, त्यांचा पण आहार बदलला, त्यांचं पण लाईफ सोपं गेलं. त्याचबरोबर त्यांनी अशी घटना घडवून आणली भारतामध्ये ज्यांनी भारताने आजपर्यंत ती पाहिली नव्हती. म्हणजे असं मेडल जे भारताने आजपर्यंत कमवलं नव्हतं ते मेडल त्यांनी भारतात इथं आणलंय आणि एक वेगळाच बेंचमार्क त्यांनी सेट केलेला आहे. तुम्ही फक्त दगडू इकडे इकडं तुम्ही फक्त देशाचं नाव घ्यायचं, त्या देशाला त्यांनी हरवलेलं असतं स्पोर्ट्स मध्ये. फक्त घ्यायचं. ते मंगोलियामध्ये आत्ताच गेले होते नुकताच. 5 सुवर्ण मेडल आणि हे जर सांगत बसलो ना मी किती मेडल काय घेतलेले आहेत. स्ट्रॉंगेस्ट वुमेन इन महाराष्ट्राचं टायटल त्यांनी अनेक वेळा घेतलेलं आहे. प्लस त्या स्वतः MD आहेत आयुर्वेदामध्ये, MAI संस्कृतमध्ये. आहार आयुर्वेद नावाचा त्यांचं क्लिनिक आहे. कंटेंट क्रिएटरचे क्लायंट आहेत. हो, कोड ब्रेकर नावाचं नवीन त्यांचं इनिशिएटिव्ह आहे जिथे ते पॉवर लिफ्टिंगचं ट्रेनिंग घेतात. आणि अगेन कोड ब्रेकरचा लोगो पण कंटेंट क्रिएटरनेच बनवलेला आहे. एनिवेज, सो अशा अनेक गोष्टी आणि ते त्यांचा प्रवास कसा झाला, काय झाला, त्यांना काय चॅलेंजेस आले, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या पुढे मांडणार आहेत. मी रिक्वेस्ट करतो की जे उभे राहिले ते बसून घ्या आणि पाय सोडून बसला तरी चालेल. असं नाही की अरे पुढे कसे सोडायचे, बसून घ्या. मी शर्वरी इनामदारांना मी रिक्वेस्ट करतो की पायाला मुंग्या आल्या असतील ना तर खरंच बोट हलवा. थंड लागतं ना खाली त्याच्यामुळे. आणि बराच वेळ झाला उघडून बसल्यामुळे प्रॉब्लेम येत असेल कदाचित. पाय पुढे सोडून बसा, काय प्रॉब्लेम. बिनधास्त एकदम दगडू सारखं उन्हाला. तर आजचं रियुनियनचं ज्यावेळेस टॉपिक्स वाचले मी, प्रणितचं नाव होतं आधी, मग आपले इन्व्हेस्टमेंटचे गुरु जे आहेत फाटक गुरुजी त्यांचं आपण व्याख्यान ऐकलं आणि मला हे जाणवल्याशिवाय राहिलं नाही. नेहमी म्हणजे खरं मी जे म्हणत असते, आयुर्वेद सांगतो की धर्म, अर्थ आणि काममोक्ष हे 4 पुरुषार्थ असतात. म्हणजे काय, दगडूच्या आणि आपल्या बेसिक गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडासा ट्विक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग्स आहेत, फुलफिलमेंट आहे आणि प्रेम परस्यू करण्याची आपली पद्धत जी आहे ती वेगळी आहे माणूस म्हणून. मग धर्म म्हणजे काय, हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे हे धर्म का, तर नाही. आयुर्वेदाला अपेक्षित असलेला धर्म कुठला आहे, तर स्वाभाविक कर्म म्हणजे धर्म. आजच्या भाषेमध्ये वी हॅव टू फाइंड दॅट पॅशन विच मेक्स अस फॉरगेट अवरसेल्व्स. की आपल्याला आपण काय करतोय ह्याचं भान राहत नाही. कोणी आपल्याला त्याच्यासाठी पैसे देते का नाही देते का काही फरक पडत नाही. मी करत राहतो, मला त्याच्यात आनंद येतो आणि मी कितीही वेळ कितीही काळासाठी ते करू शकतो. आणि बरेच वेळेला काय होतं, हे सापडण्यासाठी सुद्धा काही लहान मुलांनाच सापडतं आणि काही वेळेला खूप वय झालं तरी आयुष्य जगण्याच्या गडबडीमध्ये ते शोधायचं आणि सापडायचं राहून जातं. तर हे असं आतून एक छान भावना देणारी जी गोष्ट आहे ती स्वाभाविक कर्म असते, ती म्हणजे धर्म आहे. आणि अर्थ म्हणजे काय, सुखी संपन्न दीर्घायुष्य जे आहे त्याच्यासाठी इकॉनॉमिक स्टेबिलिटी जी आहे, इकॉनॉमिक इंडिपेंडन्स जो आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज, जेंडर तुमचं असायला पाहिजे. मग ते लहान मुलं आपण असतो त्यावेळेस ती काळजी आपले आई वडील आजी आजोबा घेत असतात, पण आपण मोठे होतो आणि ती जबाबदारी आपल्यावर येते. तर त्या वेळेपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न असायला पाहिजे. याच्यासाठीचं शिक्षण जे आहे ते प्रचलित शिक्षण व्यवस्थेत नाही. जसं पॅशन शोधणं ही जी गोष्ट स्वतःचा शोध असतो तसंच ते इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं पण आहे. काम म्हणजे काय, तर ज्याच्यावर जीव ओवाळून टाकून प्रेम करावं अशी एखादी लाईफ पार्टनर याचा उल्लेख कामामध्ये आहेच. पण कामाचा आयुर्वेदाला असलेला अपेक्षित अर्थ काय आहे, तर बेटर नेक्स्ट जनरेशन. म्हणजे पुढे पिढी जी येणार आहे तुमची स्वतःची असेल किंवा ह्युमॅनिटीची असेल, ती ह्या जनरेशनपेक्षा बेटर पाहिजे. आता तसं पाहायला गेलं तर सगळ्या आजी आजोबांच्या वयाच्या लोकांना वाटतच असतं की आपली नातवंड नेक्स्ट लेवल हुशार आहेत, आपल्याला अजिबात काही येत नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना खंत पण असते की आम्ही एवढे किडलेले आणि कुचके नव्हतो आमच्या लहानपणी. आमचं शारीरिक मानसिक सामर्थ्य जे होतं, ताण हँडल करण्याचं, सिच्युएशन हँडल करण्याचं, आजारपण हँडल करण्याचं, हे
वेगळ्या पद्धतीचं होतं. त्याच्यामुळे त्यांना त्यांची काळजी लागून असते की आता आमचं तर निभावलं, आम्ही आलो बाहेरून, ब्रिज झालो, गरिबीतून मध्यमवर्ग किंवा उच्च मध्यमवर्गीय परिस्थितीत आमच्या मुलांना आणलं, पण त्यांच्या मुलांचं काय होणार आहे पुढे? कारण ती म्हण पण आपण ऐकतो की स्ट्रगल जो असतो त्याच्यातून चांगली माणसांची उत्पत्ती होते, ते सुखाचे दिवस आणतात आणि त्याच्यातून परत वाईट निपजायची शक्यता जी आहे ती वाढते. तर ते होऊ नये हे कामामध्ये अपेक्षित आहे. आणि मग थोडासा अगम्य, चर्चेतून सोडवता न येण्यासारखा पुढचा जो चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष, त्याला आपण एनलायटनमेंट ज्याला म्हटलं जातं, ते कदाचित अगम्य असेल, पण त्याच्यातून अपेक्षित काय आहे तर माणूस म्हणून जगल्याचं समाधान पाहिजे. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या चारही गोष्टी सेम आहेत दगडूच्या मध्ये आणि आपल्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त जी असते की नाही, त्याची गरज जी आहे ती त्या मोक्ष या पुरुषार्थातून भागते. तर खरं हे जेव्हा 5 वर्षापूर्वी आम्ही भेटलो गोविंद आणि आम्ही, तेव्हा काही गोष्टींवर आमचं अगदी एकमत झालं आणि काही गोष्टींमध्ये आमचे प्रचंड मतभेद होते. जो ते म्हणाला की होत्याचं नव्हतं केलं ते असं की बेसिक गोष्टी. आणि मग तो प्रणित जे म्हणतो ते मला का पटतं, तर त्याचं एकमेव कारण मी फॉर्च्युनेटली आयुर्वेदिक डॉक्टर झाले हे आहे की आमच्याकडे चतुर्विध स्नेह सांगितला आहे. म्हणजे तेल, तूप, वसा, मज्जा हे जे स्नेह सांगितलेत की जे प्रचलित पॅथीमध्ये हार्ट डिसीज आणि कोलेस्ट्रॉल वाढणं आणि आयुष्य कमी होणं याच्याशी रिलेटेड आहेत, आणि आमच्या शास्त्रामध्ये मात्र सांगितलं की हे तुम्ही भरभरून खायला पाहिजे. तर मग त्याच्याशी साधर्म्य असणारा फिटनेसमधला माणूस जो बोलतो ते अरे कॉन्ट्राव्हर्शियल वाटतंय बरं का, की आपण जातोय, आपण योगासनं करतो आणि समोरचा माणूस म्हणतो नाही तुम्हाला वेट ट्रेनिंग पण करायला पाहिजे, आपण आयुर्वेदिक डॉक्टर आहे, मग आपल्या शास्त्रात काय सांगितलंय, हे करायचं की नाही करायचं, हा जो डायलेमा असतो की नाही, यू आर हेल्थ प्रोफेशनल, यू आर सपोज टू नो इट ऑल, बट दॅट इज नॉट द केस. आपल्याला सांगायची वेळ आल्याच्या नंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. याच्यातून सुरुवात होऊन जसं बायकोचं ऐकावं लागतं म्हटला तो, आणि ह्यांनी पण सांगितलं की ते बायकोवर अवलंबून आहेत, हा फ्लॅट विकल्यावर किती त्रास होणार आहे, तसं बायकोची क्युरिओसिटी जी आहे तिला फुल सपोर्ट न केल्यानंतर काय तोटा होणार आहे हे इनामदारांनी जोखलं आणि ठरवलं की आता उचलून धरायचं हे. खरं तर तेच मला घेऊन गेले जिमला, किंवा झालं आता मुलं मोठी झाली आहेत, आता माझ्यावर तू जिमला चल. तोपर्यंत मी लग्नाच्या आधी जे काही थोडे दिवस त्यांना ओळखत होते, मला खूप हा माणूस खूप वियर्ड आहे असं वाटायचं. लंगोट बांधतो, घाम निथळेपर्यंत, जोर बैठका काढतो जमिनीवर, हे अजब कॉम्बिनेशन आहे काहीतरी. आणि मग आता मी प्रार्थना करते की त्यांनी तो दिवस रिग्रेट करू नये, कशाला ह्या बाईला जिमला घेऊन गेलो मी म्हणून. आणि मग त्याच्यामुळे पुढे खेळाची गरज म्हणून वेगवेगळी इक्विपमेंट्स आणण्यापासून, म्हणजे नाळेसाठी घोडा विकत घेतो म्हणतो आपण, तसं ती पॅशन पासून कॉम्पिटिटिव्ह लिफ्टिंग पर्यंत जाण्याचा प्रवास, आणि पुढे कोड ब्रेकरमध्ये सगळं चालू करण्याचा प्रवास जो होता, त्यात खंबीरपणे पाठीशी उभं राहून एक खंबी तंबू जे आहे म्हणता येईल तसं ते उभे राहिले. आणि बरोबर मुलांनी बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट, आता आपण जसं ऐकलं तसं एज्युकेशनमध्ये एक्सपेन्स खूप असतो. मोठा मुलगा माझा आता गव्हर्नमेंट कॉलेज MBBSला आहे, आणि त्यांनी जर अभ्यास केला नसता तर 1,25,00,000चं पॅकेज घेणं मला अनिवार्य होतं, पण ते त्यांनी न केल्यामुळे मी माझी जी खेळाची कॉम्पिटिटिव्ह जर्नी आहे ती सुरू करू शकले, बिनदिक्कत करू शकले. मग मला विचारले जाणारे जे कॉमन प्रश्न आहेत ते त्याच्यापैकी 3 मजेशीर प्रश्न की जे मी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्याच्या नंतर ऐकले. मग आता पुढे काय, मेडल्स ही जी दिसतात ही खरंच सोन्याची असतात का? बरं सोन्याची नसतात तर किमान पाणी तरी असतं का त्याला सोन्याचं दिलेलं? मग गव्हर्नमेंटकडून तुम्हाला काही स्पॉन्सरशिप मिळते का? तुम्हाला काही त्याच्यातनं जॉब मिळतो का? तर आता हे जे आहे की नाही, कॉम्पिटिटिव्ह फिटनेसमध्ये जाणाऱ्या, कॉम्पिटिटिव्ह पॉवर लिफ्टिंगमध्ये जाणाऱ्या किंवा कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये जाणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारले जाणारे कॉमन प्रश्न आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही इथे टीम जे बारमध्ये येऊन बसता या झाडाखाली, जसं मगाशी बोलताना म्हणाला तो की मी खूप कॉम्पिटिटिव्ह आहे, कोणी माझ्या जवळून जोरात पळत गेलं तरी मला ते तसं सहन होत नाही, याला जे म्हणतात की नाही की बीइंग बेस्ट ॲट व्हॉट यू डू, याची तर अर्थ आहेच, पण हा जो बॅकग्राऊंड आहे की नाही आयुर्वेदाचा, त्याच्यानुसार दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करायची नसते. ह्या पार्श्वभूमी मी वाढले, कारण आध्यात्मिक आणि वैचारिक पार्श्वभूमी माझ्या घरातली आहे. म्हणजे मी जेव्हा हे करायचं ठरवलं त्यावेळेस माझे वडील मला म्हणाले ते गुडघ्यातल्या लोकांचं काम असतं, आपलं नाही, आपण बुद्धिजीवी लोक आहोत,
ते तुझे योगासनं वगैरे जे चालली आहेत आयुष्यभर ते केलेस, आता 2 पोरांची आई झाली आहे, गरज नाही आहे काही हे करण्याची. अँड ही इज ऑल्सो अ डॉक्टर जस्ट लाईक माय मॉम. ती मला म्हणाली म्हातारपणी जर तुला काही पुढे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा बोन्सचा काही प्रॉब्लेम झाला तर काय करणार आहे. तर असं नसतं की प्रत्येक माणसाला प्रत्येक फील्डमधलं माहिती आहे, पण त्याच्याविषयीचे काही दृष्टिकोन असतात आणि त्यावेळेला आपण जर ते शोधलेले नसतात तर त्या डायलेमात आपणही अडकतो. की जसं मला सुरुवातीला वाटत होतं वजनं उचलली की बाईचा पुरुष होतो. माझा झालेला दिसतोय का तुम्हाला? होऊन आले आहे मी वर्ल्ड चॅम्पियन आता, की जे मला वाटलं नव्हतं काही वर्षांपूर्वी की मी तिथेपर्यंत पोहोचू तरी शकते की नाही. मग ज्यावेळेस ठरवलं आपल्याला करायचं आहे बाबा पॉवर लिफ्टिंग परस्यू, त्यावेळेस ते चॅलेंजिंग होतं फिजिकली आणि टाईम वाईज. कारण ज्यावेळेला तुम्ही रिक्रिएशनल ॲथलीट असता किंवा तुमचं पॅशन असतं ते, तोपर्यंत तुम्हाला त्याची तेवढी कमिटमेंट जी आहे ती करावी लागत नाही. मग ऑब्व्हियसली ज्यावेळेला तुम्ही क्रिकेटर्स बघता किंवा लॉन टेनिस खेळणारे, बॅडमिंटन खेळणारे प्लेयर्स बघता, त्यावेळेला त्यांचं 8-10 तासाचं पूर्ण दिवसाचं शेड्यूल असतं. त्यांची स्किल प्रॅक्टिस असते, स्ट्रोक प्रॅक्टिस असते, फिटनेस असतो, कार्डिओ असतो. एका दिवसात वेगवेगळे सेशन्स असतात, शिबिरं असतात, राहण्याची ठिकाणं असतात. मग अशा वेळेला आपण संसार करून हे करायचं म्हणजे कसं करणार. तर मग त्यावेळेस मला आठवण आली की संन्यास घेणारे लोक सुद्धा 2 प्रकारचे आहेत आपल्याकडे. काय म्हणतात त्याला, स्पिरिच्युअल पाथवर चालणारे. तर एक असतात ते भगवे कपडे घालून योगी होतात. त्या योगाचा उपयोग नंतर बिझनेस वाढवण्यासाठी पण होतो आणि आटा नूडल्स पण येतात, हे हळूहळू कळलं मला. पण सांसारिक योगी नावाचे पण लोक असतात की जे स्वतःचा संसार सांभाळून सुद्धा काही उपयोगी पडण्याचं कार्य किंवा वाहून घेण्याचं कार्य एखाद्या गोष्टीला करतात. आणि मग त्यावेळेला मला पहिल्यांदा लक्षात आलं की फिटनेस ही जी गोष्ट आहे ना, इट इज कॉस्टली. सगळेच लोक म्हणतात सो इज इलनेस. माझी तर 5 उंगली घी मी अशी परिस्थिती. मग एकतर फिटनेसमध्ये जा, फिट राहा, किंवा मग आजारी पडा माझ्याकडे आणि परत मला पैसे द्या, हो की नाही. त्याच्यामुळे मग ते बेल्टला माझ्या मी ब्रेसलेट लावून ठेवलं होतं. बऱ्याच लोकांना ते आवडायचं. इफ यू थिंक फिटनेस इज कॉस्टली, ट्राय इलनेस. तर ती परिस्थिती खरी आहे. मग फिटनेसमधून जाऊन पुढे कॉम्पिटिटिव्ह फिटनेसमध्ये जाणं ही वेगळी चिडी आहे. पण म्हणजे त्याच्यामध्ये उतरताना तुम्ही कॉम्पिटिशन खेळताय तर का खेळताय आणि त्याच्यातून तुम्हाला काय आउटपुट अपेक्षित आहे, या 2 गोष्टी जर क्लिअर नसतील ना तर फ्रस्ट्रेशन येतं आणि हारून सुद्धा लढत राहण्याची जी तयारी असते ती तुमची मनाची कधीच होऊ शकत नाही. मग मी ॲव्हरेजपेक्षा थोडंसं चांगलं करतोय म्हणजे मला कुठलं तरी नवीन क्षेत्र खुणावतंय, तर त्या क्षेत्रामध्ये जाऊन मी माझी क्षितिज जी आहेत ती एक्सप्लोर करायची की नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. आणि त्यात तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की कॉम्पिटिटिव्ह फिटनेस करताना तुमचं एकट्याचं कधीच ते असू शकत नाही फील्ड. कारण ऑलरेडी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह होता आणि टॉपला जाता तेव्हा तुमचा एकटेपणा जो आहे तो वाढलेला असतो. कारण तुम्ही आयसोलेट केलेलं असतं स्वतःला, तुम्ही वाहून घेतलेलं असतं त्या कामाला. शिवाय तुमच्या पदरात काही नसतं. त्यावेळेला असणारे तुमचे वेलविशर्स असतात, ते तुमच्या थ्रूआउट जर्नी बरोबर राहतात, पण ते तुमच्या समोर नसतात. आणि जे तुमच्या समोर असतात त्यांच्यामध्ये कदाचित जेलसी गेलेली असू शकते आणि मग तुम्ही अजून एकटं फील करायला लागू शकतात. त्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह फिटनेसमध्ये सगळ्याच गोष्टी गुडी गुडी असतील असं नाहीये. पण एखाद्याने ठरवलं आणि त्याच्याविषयीचे त्याचे गोल्स आणि विजन्स जर क्लिअर असतील तर ते करावेच लागतात. मग नॉर्मल फिटनेसचे जे बेसिक क्रायटेरियाज आहेत की नाही, की 4 गोष्टी आहेत. तुमचं ट्रेनिंग जे आहे ते, त्याच्यानंतर तुमचं डाएट जे आहे ते, तुमचा माइंडसेट, विचार करण्याची पद्धत आणि रात्रीची झोप, हे जे फिटनेस एन्हान्स करणारे कॉम्पोनंट्स आहेत की नाही, तेच तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह लेवलला एलिट ठिकाणी घेऊन जाणारे हे आहेत. मग त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला जेनेटिक्स आलं, त्याच्यानुसार तुम्ही पचवू शकणारा आहार आला, तुमचा बेसिक माइंडसेट कल जो आहे, म्हणजे काही लोकांचा बेसिक कल जो आहे त्याचा त्यांचा इम्पॅक्ट लाईफ जगण्यावर कसं पडतो, की मिया रोते किंवा अशी सुरत असणारे पण असतात आणि सारखं शेपूट हलवून दगडूसारखे कायम हॅप्पी असणारे पण असतात. तर बेसिक कॅटेगरीमध्ये तुम्ही कुठल्या फॉल करता, हे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यातून स्वतःला ओळखून पुढे जाणं, ही जी गोष्ट आहे स्वतःला ओळखून, म्हणजे माझी आई हे करते किंवा माझी आजी हे करत होती किंवा माझी चुलत बहीण किंवा तो म्हटला तसा माझा इन्फ्लुएन्सर जो मला फिल्म इंडस्ट्री किंवा फिटनेस इंडस्ट्रीमधून इन्फ्लुएन्स करतो, त्याच्या शरीराला लागतं तो जे काय करतो ते काही मॅटर तिथे करत नाही. मग ह्या सगळ्या त्या सागरामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार एक जरी व्यक्ती कुणी भेटलं
की जे तुम्हाला तुम्ही म्हणून अनालिज करू शकतं, तर त्याला तुम्ही धरून ठेवून पुढे नक्की जाऊ शकता. म्हणजे आता हे वेग झालं पॉवर लिफ्टिंग, लाईफ आणि आयुर्वेद ह्या सगळ्याच्या बाबतीत. पण स्पेसिफिक कॉम्पिटिटिव्ह फिटनेस किंवा आयुर्वेद किंवा कॉम्पिटिटिव्ह लिफ्टिंग याच्याविषयी तुमच्या काही शंका असतील तर त्याचं उत्तर द्यायला मला जरूर आवडेल. कॉम्पिटिटिव्ह लेवलला वेटलिफ्टिंग नाही केलं तर वेट लिफ्टिंग एक्सप्लोर केलं मी सुरुवातीला, पण मी खूप पूर्वी आउटडोअर ट्रेकिंगला जायची माझी आधीची खूप आवड होती. तर पाय अडकून पोरांना घेऊन गेले होते, ते पळू नका म्हणून सांगत होते आणि मीच पडले खाली आणि डिस्लोकेट झालं होतं माझं. त्याच्यानंतर माझा हा जो शोल्डर आहे हा खूप वर्ष प्रॉब्लेम देत होता फायब्रोमायल्जियामुळे. आणि वेट लिफ्टिंगला ही ओव्हरहेड मुवमेंट्स ज्या होतात त्यात मला रिइंज्युअर सारखी होत होते. म्हणजे कदाचित तिकडे गेले असते मी तर पॉवर लिफ्टिंगमध्ये इतक्या लवकर आले नसते, पण मला ते करायचं आहे. म्हणजे मला जर 100 गोष्टी करायच्यात की नाही, तर ते ह्याच्या आधी भरतनाट्यम शिकायचे. म्हणजे दुसरं आयुष्य जगत होते मी असं मला वाटतं. की ज्ञानप्रबोधिनीत शिक्षण, संस्कृतमध्ये डिग्री, आयुर्वेदाचं शिक्षण, भरतनाट्यम शिकणं, पोळ्या लाटणं, कुकर लावणं, ह्याच्यातून वजन उचलणं, म्हणजे हा ॲक्च्युली दुसरा लाईफ स्पॅन आहे असं म्हणायला लागेल. पण वेट लिफ्टिंग जे आहे ते करायचं आहे मला परस्यू. आता अजून ह्यात काही गोष्टी करायच्या राहिल्या. म्हणजे एशियन रेकॉर्ड आपल्या नावावर आहे, एखादं वर्ल्ड रेकॉर्ड जर करू शकलो तर खूप छान होईल, आयुष्याचं सार्थक होईल. असे काही छोटे छोटे गोल्स सेट करून ठेवले, प्रयत्न चालू आहे त्या दृष्टीने. ओलंपिक्स में कब आने वाला है ये आपका जो तो पहले मुझे भी यही लगता था कि ओलंपिक में है, लेकिन फिर मैंने ढूंढा तो 2 कैटेगरीज है. एक, आप जो खेल खेलते हो ना उस पर यहाँ से आपको प्यार करना उसको ज़रूरी होता है. मतलब मैंने मेरे ही गेम में ऐसे लोग देखे हैं कि जो ये गेम छोड़ के किसी और गेम को सराहते हैं. मतलब पावर लिफ्टिंग है ना, ये क्या गेम है, क्या ओलंपिक में नहीं है? तो मैंने फिर सोचा क्रिकेट ओलंपिक में है, कबड्डी है, खो खो है, मल्लखांब है, ये गेम्स बुरे नहीं हैं. तो आएगा कब आएगा वो तो अभी मेरे हाथ में नहीं है. कभी ऑफिशियल्स में ऊपर तक जाऊंगी तो उसके लिए ज़रूर लड़ूंगी. अभी तो उनसे विनती करती हूँ कि डेवो गेम करके आने वाला था शायद कोरोना के पहले जो ओलंपिक होने वाला था, लेकिन पोस्टपोन होने की वजह से उसका जो ये है वो कम हो गया. और उसमें भी बहुत सारे स्ट्रीम्स है. कोई बोलते इक्विप्ड आना चाहिए, कोई बोलते क्लासिक आना चाहिए, कोई बोलते इसमें 3 लिफ्ट है तो टाइम ज़्यादा लगता है तो वो 2 लिफ्ट का करना चाहिए, कोई बोलते नहीं यही तो इसकी स्पेशलिटी है उसमें 3 लिफ्ट चाहिए. सो आई कांट से. आप इक्विप्ड कर नहीं दोनों वही तो आई लाइक मुझे बोला बहुत सारे लोगों ने कि आप ऐसा मत करो, हर किसी की एक स्पेशलिटी होती है. लेकिन मैंने सोचा कि एक चीज़ में अगर मतलब ओपन की स्ट्रॉन्ग वुमन जब बनी इंडिया की, तब मैंने तय किया कि ये मुझे करना था, ये हो गया है, अभी कुछ नया सीखने का टाइम आया है. तो आई स्टार्टेड इक्विप्ड ऑल्सो. और ये चॅम्पियनशिप में इक्विप्ड क्लासिक दोनों में चॅम्पियनशिप लाई. सो क्लासिकमध्ये कसं साध्या नी स्लीव्ज आणि बेल्ट आणि आपलं जसं स्विमिंग कॉस्ट्युमचं मटेरियल असतं ना तसं साधा सिंगलेट असतं. आणि इक्विप्डमध्ये ते खूप असे घट्ट निराप असतात आणि टेन्साईल याचा सूट असतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं स्क्रीनवर तर तुम्हाला कदाचित कळणार नाही हा क्लासिक खेळतोय का इक्विप्ड खेळतोय. पण तुम्ही जर जवळून हात लावून कॉस्ट्युम चेक केले ना तर जो टेन्साईल कॉस्ट्युम असतो ना त्याच्यामध्ये रिबाउंड इफेक्ट जो आहे, म्हणजे जनरली स्पीकिंग हां लिफ्टला, म्हणजे तुम्ही जनरली जेवढं लिफ्ट करता त्याच्यापेक्षा एक 10-20 किलो, काही खूप पोचलेले लोक आहेत त्या कॉस्ट्युममधून 100 किलो पण काढतात असं मी ऐकलंय. अजून मी तिथपर्यंत पोचलेली नाही आहे. इंजरी प्रिवेंशन के लिए नहीं इंजरी कोई भी कॉम्पिटिटिव खेल खेलो आप, इंजरी इज पार्ट एंड पार्सल ऑफ इट. मैं तो कहती हूँ कि जो लोग फिटनेस में नहीं है वो भी कभी एंकल गया है, कभी शोल्डर गया है, कभी नी हुआ है, वो होता ही है. सो कॉम्पिटिटिव इम्पैक्ट गेम नहीं है ना, तो इंजरी के चांसेस कम है. और प्रोग्रामिंग और रेट ऑफ परसीव एक्सर्शन लाइक आरपी ट्रेनिंग जो है, कीपिंग समथिंग इन द टैंक और वेरिएशंस रेप्स और सेट्स में वो किए जाए तो इंजरी से जो है वो बच सकते हैं. लेकिन मैंने बहुत देर से शुरू किया तो आई हैव बीन फेसिंग अ लॉट ऑफ इंजरीज, बट आई एम लाइक कीपिंग इट इन द माइंड की ट्रेनिंग में ऑब्वियसली इनामदार भी है. हां, तर ती एक मजेशीर गोष्ट आहे. 7 पिढ्यांमध्ये मला नाही वाटत आमच्या घरात कधी, मला आठवतंय आईने सांगितलंय तसं, कोणी कधी अंडं खाल्लं नाही, अंड्याचा केक सुद्धा नाही.
आणि माझी आई जी आहे ती स्वतः हॉस्पिटल चालवणं ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करते, पण ती थोडी चबियर साईडला होती आणि डिलिव्हरीज एवढ्या सगळ्या, तिचे स्वतःचे हेल्थ काही प्रॉब्लेम्स, याच्यामुळे वजन कमी ठेवणं ह्याचा तिला कायम प्रॉब्लेम जाणवलेला आयुष्यभर. मग ती काही निसर्गोपचाराची पण प्रॅक्टिस करायची आणि योगासनाचे पण क्लास घ्यायची तिचं हॉस्पिटल सुरू व्हायच्या आधी गावातल्याच बायकांना जमा करून. मग मी स्वतः पाहिलंय की काहीही असू दे, ती पहाटे उठून 10-15 किलोमीटर रोज चालायची, पण वजन तिचं कधी कमी झालं नाही. आणि मग ऑस्टिओपोरोसिस खाणं चांगलं नसल्यामुळे, म्हणजे ते 21 दिवसाचे निर्जळी उपवास असतात की नाही, लंघन केलेले ते पण त्यांनी केले. ज्यावेळेस मी लिफ्टिंग चालू केलं त्यावेळेस ती त्याचा विरोध करत होती, कारण तिला वाटत होतं आपल्या बाळाला काय नाही व्हायला पाहिजे, त्याला त्रास नको व्हायला, कशाला एवढं वजन उचलायचं. पण जेव्हा मला कळलं की हे मीच नाही, तिने पण केलं पाहिजे, तिला मी कन्व्हिन्स करत होते की तू पण थोडं थोडं सुरू कर, पण ती ऐकायला तयार नव्हती. आणि मग झालं की एका वर्षात 3-3 वेळेला, कधी सीताफळाच्या झाडावरून सीताफळ काढताना पाय घसरला म्हणून, कधी बाथरूममध्ये, कधी शॉवरमध्ये झालं म्हणून, एका वेळेला 3-3 फ्रॅक्चर झाले एका वर्षात. आणि मग बेड रिडन, मग 20 किलो वगैरे वजन वाढलं. वन फाईन डे खाऊ घातलं मी तिला आणि म्हटलं की तू आता व्यायाम चालू करायचा. मग ती शिकायसाठी तिकडून 40-50 किलोमीटरहून बसनी यायची रोज. असं वर्षभर चाललं. साधारणतः 3-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नाव शी इज द लाईक बेस्ट स्टुडंट एनीबडी कॅन एव्हर गेट. अगदी म्हणजे भक्त आज्ञाधारक म्हणतो की नाही आपण, तसं. म्हटलं बघ मग मम्मा, आता तू मला म्हणत होती आता तुला पण वेड लागलं. तिने पण आता खेळायला सुरू केली. हो, माझ्या आता होती ती चॅम्पियन आहे आता मास्टर 3 ची. सिल्वर मेडल. हां, क्लासिक 3, ब्रॉन्झ, इक्विप्ड सिल्वर. किती किलोनं मॅम स्कॉट मारायचं असं काही डोक्यात आहे ठराविक आकडा? मला हा. आकडे डिस्क्लोज नसतात करायचे. कॉम्पिटिटर सगळीकडे असं करून बसलेले असतात, कोणापासून काही लपत नसतं. आणि पूर्वी मी ह्या गोष्टीत इतकी बिंदास्त होते ना, बिकॉज आय यूज टू थिंक दॅट इट्स मी वर्सेस मी, बी बेटर यू. पण एका लेवलला तुम्ही येता की तुम्ही दुसऱ्या नंबर पासून फक्त 2.5 किलोनीच पुढे असता, त्यावेळेस तुम्हाला गेम स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. म्हणजे मी माझा स्वतःचा आनंद मिळवण्यापासून कॉम्पिटिटिव्ह ॲथलीट होण्यापर्यंत जवळजवळ 7-8 वर्ष गेली. मला नाही वाटत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या आधी मी कधी माझे स्वतःचे आकडे लपवलेत, पण त्यावेळेस मला गरज पडली, कारण इतकी घासून होती की आम्ही 8 जणी होतो 16 पैकी, की ज्या एकच नंबर गाठण्याची आमची कपॅसिटी होती. आणि त्यात तुम्हाला उजवं ठरायचं असेल तर सगळं पणाला लावावं लागतं. आणि मग कधी कधी असं वाटतं यार आपल्या नेचरमध्ये नाही आहे हे, आपण नको खेळायला कॉम्पिटिशन. पण परत म्हणतो की आपली कपॅसिटी आहे कदाचित परमेश्वरानेच दिली आहे ना, आपण मागे हटतोय असं नको व्हायला, आणि ते चालू राहतं. याच्यावरच एक प्रश्न आहे की रिक्रिएशनल स्पोर्ट्समधनं जे तुम्ही कॉम्पिटेटिव्हमध्ये जाता, एस्पेशली हा जो फरक होतो तेव्हा त्यातला आनंद हरवतो. प्रयत्न करते मी की हरवू नये त्याचा, ह्याच पद्धतीने. म्हणून तर मी म्हणते की ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल स्पोर्टमध्ये जाता त्यावेळेला रिक्रिएशनल स्पोर्टमध्ये असणारं तुमचं एम ऑब्जेक्टिव्ह जे आहे की नाही, करताय कशासाठी, हे हरवलं ना की मग तो आनंद जो आहे ना तो तुम्ही तुम्ही एक गोल गाठल्याच्या नंतर पुढची उद्दिष्ट सेट करेपर्यंत तिथे पोचल्यानंतर येणारा एक एम्प्टीनेस जो आहे ना, तो प्रत्येकाला कधी ना कधीतरी जाणवला असेल की मला एवढ्या वेळात मॅरेथॉन पळायची होती, एवढे पुशअप्स करायचे होते, एवढ्या वेटनी स्क्वॉट करायचे होते. ते एकदा अचीव्ह केलं ना की त्याच्यानंतर एकटं बसल्यावर वाटतं यार आपल्याला वाटत होतं त्याच्यापेक्षा लवकर आणि चांगल्या पद्धतीने आपण अचीव्ह केलंय. ते थोडंसं एक रिकाम पण येऊ शकतं, पण आनंद न मिळणं हे तेव्हाच चालू होतं ज्या वेळेला तुम्ही तुमचा पर्पज जो आहे त्याच्यापासून खूप जास्त डिटोरिएट होता. म्हणजे काय की मला सुरुवातच माझी अशी झाली असती की मी गेले त्या पहिल्या दिवसापासून सगळीकडे मला मेडल्स मिळतात, तर कदाचित प्रॉब्लेमॅटिक झालं असतं, की जे जनरली होतं. आता वर्ल्ड चॅम्पियन झाला तर आता पुढे काय, म्हणजे पहिल्याच वेळेस झाले नसते तर प्रवास जास्ती सोपा होता. पण आता यू सेट फॉर युअर सेल्फ ऑल्सो, यू सेट युअर बाउंड्रीज हाय आणि एक्सपेक्टेशन्स पण समोरच्यांकडून वाढतात. पण मी यात कशासाठी आहे, माझी मिनिमम अपेक्षा आहे याच्यातून काय, तर कुठली तरी गोष्ट जर ठरवली करायची आणि त्याला जर तुमचं 100% दिलं तर तुम्ही कुठेतरी पोहोचता. पण त्या प्रवासात तुम्ही जे घडतं आणि तुम्हाला जो आनंद येतो तो रिअल असतो. हे माझ्या मुलांना किंवा त्यांच्या पिढीच्या लोकांना कळलं तरी माझ्यासाठी पुष्कळ आहे. आणि त्या प्रवासात मी वर्ल्ड चॅम्पियन झाले. इतकं सोपं असल्यामुळे माझा आनंद मला नाही वाटत कधी त्यातला कमी होईल. मला एक जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मला माहिती की खूप मोठं आहे, पण ते जे उत्तर आहे ना ते मार्केटमध्ये कुठे नाही आहे. ओके. हां, सो माझा प्रश्न असा आहे की तुमचा डे 1 पासून मी आता इतके वर्ष कॉम्पिटिटिव्ह खेळत आहे,
सो मला फक्त तुमची विक्ट्री ऐकायची की तुम्ही काय 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 मेडल्स किंवा काय काय कॉम्पिटिशन आतापर्यंत खेळल्या. सो याची लिस्टचं उत्तर एका ठिकाणी कुठे नाहीये. सो मला प्लीज तुम्ही ते सांगा. सगळ्यात पहिली कॉम्पिटिशन जी होती ना ती मला आठवतंय की त्याच्यामध्ये स्वतःचं बॉडी वेट जे असतं तेवढं वेट खांद्यावर घेऊन स्क्वॉट करायचं ते 1 मिनिट. आणि जिनी प्रोफेशनली त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतलं त्या मुलीकडून एका रेपने मी हारले. आणि मग आमच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये मला गती आहे. आणि मी सुरू करून वेट ट्रेनिंग तेव्हा फक्त काहीतरी 4-6 महिनेच झालेले होते. तर पहिल्यांदा मला वाटायचं, मला थोडं आतून होतं की माझ्या घरातलं कोणी वेट ट्रेनिंग करत नाही. माझा भाऊ योगासनाचा चॅम्पियन आहे, त्याच्यामुळे मला आतून वाटत होतं या अरे आपलं कर्तृत्व आहे ह्याच्यामध्ये खूप. पण वेट ट्रेनिंग चालू केलं आणि 6 महिन्यात प्रोफेशनल ॲथलीटला हरवलंय असं जवळ माझ्या लगेच कोणी मी बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे नंतर माझ्या लक्षात आलं की थोडा जेनेटिक्सचा पण कदाचित रोल याच्यामध्ये असेल. कारण खूप जाड अशी मी, म्हणजे आईच्याकडनं काही जेनेटिक्स असले तरी माझे वडील जे आहेत ते खूपच बारीक चणीचे आहेत. ते म्हणले तसे बुद्धिजीवी, जिमला गेलं की अंग दुखतं असं. तर त्या कॉम्पिटिशनला माझ्या लक्षात आलं रेप वॉर की आपण करू शकतो बाबा काहीतरी. मग असंच मित्रमैत्रिणी जिमचे चालले होते, त्यांनी आग्रह केला. तोपर्यंत माझं डिस्लोकेशन जे आहे ते काही हील नव्हतं झालेलं. मग मी म्हटलं ठीक आहे जाऊन बघू. वेट कॅटेगरीज माहिती नव्हत्या, फुल पॅन्ट घातलेली होती, आहे तशीच उभी राहिले. बाहेर 2 महिन्याभराच्या ट्रिपला नेलं होतं यांनी मला. ते कुठं गेलो होतो आपण, ईस्ट वेस्ट कोस्ट आणि बहामाज ना, म्हणजे पूर्ण धुवा करून आलेले होते मी महिनाभर. आणि 45-47 वजन असेल ते साधारण 51-52 झालेलं होतं तेव्हा. आणि 52च्या खालची, म्हणजे मला मेडल मिळणार नाही असं मला वाटलं होतं. 9 वेळेस डिक्लेअर झालं की मला गोल्ड मेडल आहे. मी म्हटलं हे कसं शक्य झालं. त्या पुढच्या 2 मुली होत्या त्यांनी मॅक्सच्या थोडं जास्त उचललं होतं. मग मला कळलं की त्या 84+ वेट कॅटेगरीतल्या होत्या आणि 52 किलोमध्ये मला मेडल मिळालं. ती पहिली डिस्ट्रिक्ट माझी, की जी डिस्ट्रिक्ट होती ते पण मला माहिती नव्हतं. आणि मग स्टेट, मग नॅशनलला जायचं, मेडल न घेता परत यायचं, परत डिस्ट्रिक्ट खेळायची, परत डिस्ट्रिक्ट, नंतर स्टेट, असं बरेच वर्ष चाललं. मग पहिल्यांदा मी इक्विप्ड खेळत नव्हते. मग क्लासिक पॉवर लिफ्टिंग आणि बेंच प्रेस ओनली ह्या 2च कॉम्पिटिशन्स मी खेळायचे. मग आमच्याकडे वेट कॅटेगरीज असतात, जसं कुस्तीमध्ये, तायक्वॉन्डोमध्ये, वेगवेगळ्या स्ट्रेंथच्या गेममध्ये असतात तसं. तर मुलींमध्ये 8 पद्धतीच्या वेट कॅटेगरीज असतात. तर जसं कुस्तीमध्ये असतं की नाही महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, तसं अक्रॉस वेट कॅटेगरीज काही पॉईंट्स बॉडी वेट रेशोनुसार कॅल्क्युलेट करून एक हे दिलं जातं, ट्रॉफी किंवा काहीतरी एक प्रतीक म्हणून दिलं जातं. त्याला स्ट्रॉंग वन पुणे, स्ट्रॉंग वन महाराष्ट्र, स्ट्रॉंग वन इंडिया, एशिया पॅसिफिक आफ्रिका, एशिया, स्ट्रॉंग वन गोल्ड असं बोली भाषेत म्हणायची पद्धत आहे. तर डिस्ट्रिक्ट तर मी कधी काउंट नाही केल्या, पण होपफुली स्ट्रॉंग वन महाराष्ट्र 9 टाइम्स अँड काउंटिंग, स्ट्रॉंग वन इंडिया 3 टाइम्स अँड काउंटिंग, स्ट्रॉंग वन एशिया पॅसिफिक आफ्रिका अँड होपिंग फॉर मोर. आणि हे मात्र जे होतं ना रनरअप स्ट्रॉंग वन गोल्ड, ते मात्र मला अपेक्षित नव्हतं. मला एक कुठेतरी मेडल मिळालं तरी मला पुष्कळ आहे. थँक्यू सो मच. आता सांगताना असं वाटतंय. आणि 6 वेळा नॅशनल आणि 6 वेळा इंटरनॅशनल, म्हणजे तो जो राष्ट्रगीत वाजण्याचा एक भरून पावल्याचा क्षण असतो की नाही, तो 6 वेळा अनुभवता आला, मला विटनेस करता आला, निमित्त होता. आणि त्या जर्नीमध्ये बरोबर माझे कुटुंबीय 4 जवळचे फ्रेंड्स आहेत, त्याच्याबरोबर तुम्ही झालात त्याचे साक्षीदार आणि त्या जर्नीमध्ये माझ्याबरोबर सामील झाला. त्याचं मला खरंच खूप हे वाटतं की हेच माझी कमाई आहे, की मी जिंकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जिंकलात, तोच माझा आनंद आणि अनुभव आहे. आणि मी हरल्यानंतर तुम्हाला तेवढंच दुःख होतं आणि तुम्ही तेवढंच मला हे करता की नाही यावेळेस नाही झालं, पुढच्या वेळेस नक्की होईल. ते माझ्यासाठी खूप आहे. Regarding diet, so right now in competitive training you keep hearing about proteins and all of that, but in normal life also people have taken to we need proteins, we need proteins, we need proteins, and I think it's highly exaggerated. And given you have an Ayurveda background, probably you know the importance of fat as well. So in that case, what would you like to say to like a general public about diet, like a basic important diet? त्याच्यामुळे एका स्टेजवर मी आणि प्रोटीन पावडर विकणारा दुकानदार जर असलो ना, तर हमखास तो माझ्यानंतर बोलताना म्हणतो मॅडम माझं दुकान बंद करणार बहुतेक.
तर माझं म्हणणं काय आहे की जे खाण्यातनं पूर्ण अन्न खाण्याविषयी ज्यांचे मिसकन्सेप्ट आहेत ना, किंवा स्वतःची बॉडी कुठे आहे याचा अवेअरनेस नाही आहे, त्यांना प्रॉब्लेम येतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा 8-9 वर्षाचा खो खो खेळणारा मुलगा आला की जो आईने केलेल्या 2-3 पोळ्या आणि वरण भात खातोय, पण तरी पण त्याचं बॉडी फॅट 6 to 9% मध्ये आहे. त्याच्यासाठी ताकद वाढवायसाठी, चपळाई वाढवायसाठी लागणारं डाएट आणि रिक्रिएशनली थोडासा फिटनेस करणारी मध्यम वयाची मध्यमवर्गीय बाई हिच्यासाठी लागणारं डाएट हे वेगळं असणार. हा बेसिक आहे अगदी गोष्ट. पण ॲज अ ह्युमन बिईंग अगदी आयुर्वेदानुसार सुद्धा आणि प्रचलित सायन्सनुसार सुद्धा, की जे मायक्रोस्कोप खाली सगळं बघतात, जे पिंडी ते ब्रह्मांडी असा न्याय आहे. म्हणजे काय की आता समजा झाड घेतलं तर त्याची बेसिक सेल कशी तयार होते हे फिक्स आहे. तसं माणूस घेतला तर त्याची बेसिक सेल कशी तयार होते, त्याचे हॉर्मोन्स कशापासून बनतात, त्याचे ऑर्गन्स कशापासून बनतात हे फिक्स आहे. आणि मग अगदी 5वी-6वीतल्या बायोलॉजी, सेल बायोलॉजीमध्ये पण लिहिलेलं असतं की ऑर्गॅनल्स मेनली प्रोटीन आहेत आणि मेम्ब्रेन जे आहे ते मेनली फॅटी ॲसिड्स आहेत. मग गेलं आपण जी खातो पोळी भाजी वरण भात, म्हणजे फोडणीचा भात तिखट असला तरी 2 तासांनी रक्त चेक केल्यावर साखरच सापडते ना. मग ती साखर मेटाबोलाइज म्हणजे चवीला रसविपाक ज्याला आपण म्हणतो. मग चवीला एखादी गोष्ट कशी लागतीये याच्यानुसार आम्ही खाण्यात व्हरायटी करतो. 2 नावं ह्यांनी घेतली की सकाळी पोहे उपीट, पोहा उपीट म्हणायचा, पोहे उपीट नाही. खाण्यामध्ये कोशिंबीर ग्लोरीफाय. अरे तुम्ही झाड पाला जर खाणार तर त्याची संडासच तयार होणार आहे. आपण काही घोडा आणि गाय नाहीये सेल्युलोज मेटाबोलाइज करायला. पण म्हणून ते वाईट आहे असं नाहीये, पण ते खूप पौष्टिक आहे असंही नाहीये. मग आता सांगताना आयुर्वेद काय सांगतो की तूप योगवाही आहे. म्हणजे काय, कुठलंही फॅट तुम्ही ज्याच्या बरोबर खाताना त्याचे ते गुणधर्म वाढवतं. मग साखर तूप पोळी खाण्याची पण पद्धत आहे, वरण भात तूप मीठ खाण्याची पण पद्धत आहे आणि बटर चिकन खाण्याची पण पद्धत आहे. मग मी जर 8 पिढ्यांपासून, माझ्या 7 पिढ्यांपासून वरण भात तूप मीठ खातीये, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आल्यावर हे बंद कर, उद्यापासून हलकं अन्न म्हणून फक्त तू तूप मीठ वरण भात खायचा, तर ते अर्ध सत्य आहे. कारण की का, ते तूप मीठ वरण भातापासून जी साखर तयार होणार किंवा जे काही पदार्थ तयार होणार शरीराच्या आतमध्ये जाऊन ते मेटाबोलाइज करण्याची कपॅसिटी 25 लोकांची असते 100 पैकी. सिटीमध्ये, खेडेगावाकडे जाल, थंड प्रदेशात जाल तशी ती बदलते. पण तुम्ही पुण्यात राहणारे मध्यमवर्गीय फ्लॅटमध्ये राहणारे जर असाल, जरी 42 किलोमीटरची मॅरेथॉन पळणारे असाल, तरी तुम्ही 75 पैकी का 25 पैकी हे ओळखता आलं पाहिजे. कशावरून ओळखायचं? शर्ट काढून आरशासमोर उभं राहायचं, इथे किती आहे ते बघायचं. आई वडील, आजी आजोबा, काका मामा, मावशी आत्या किंवा स्वतः सख्खे ब्लड रिलेटिव्ह जे आहेत ना त्यांच्याशी तेवढी जवळीक ठेवा की त्यांना काय आजार आहे ते तुम्हाला सांगतील, लपवणार नाही. कारण त्यांचे जीन्स तुम्ही डायरेक्टली कॅरी करतात. तसं पाहायला गेलं तर आपण सगळेच एकमेकांचे जेनेटिकली भावंडच आहोत भारतीय म्हटलं तर. पण तरी बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, कॅन्सर, किडनी फेल्युअर, स्ट्रोक, पॅरालिसिस, अस्थमा, ॲलर्जी, आर्थरायटिस असेल, हायपोथायरॉइड पासून माइल्ड टू मॉडरेट ओबेसिटी आणि स्किन डिसीजपर्यंत कुणाला काही जर असेल तर तुमची साखरेतून एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी सिस्टीम आहे ना ती तेवढी इफेक्टिव्ह नसते. का म्हणतीये मी? कारण आपल्या घरामध्ये काय अन्न आहे सध्या? भाजीपोळी वरण भात. आणि बदल केला तर आपण काय करतो? पोहे उपीट, इडली, डोसा, पावभाजी किंवा पाणीपुरी पण घरी करण्याची पद्धत आहे. तर कधीतरी कुणीतरी काय खावं हे याला काही म्हणजे प्रॉब्लेम असायचं कारण नाही. जगण्याचा आनंद लुटण्याचं वेगळं वेगळं अन्न खाणं एक साधन आहे. पण अन्नाच्या पुढे जाऊन आयुष्यात काही पर्पज जर नसेल ना तर अन्नाचं ॲडिक्शन लागतं. आणि इनामदारांचं डी ॲडिक्शनचं सेंटर आहे. दारू, तंबाखू, सिगरेट सोडवतात ते. पण कित्येकदा माझ्याकडे लोक असे येतात की ज्यांना ठराविक पद्धतीच्या अन्नाचं व्यसन असतं. भात नाही खाल्ला तर माझं डोकं दुखतं, पोळीशिवाय मी जगूच शकत नाही असं म्हणणारे लोक आहेत. चहा, कॉफी, ते तर आहेच आहे, ते तर आहेच आहे. पण कोरा चहा जो पिऊ शकतो ना त्याला मी म्हणत नाही त्याला चहाचं व्यसन आहे. कारण तो जास्ती वेळा तसाही घशाखाली जात नाही. त्यातल्या दुधाचं आणि साखरेचं व्यसन असतं बऱ्याच वेळेला. हे शुगर इज ॲडिक्टिव्ह. ते 100 वेळा गुळगुळीत झालेलं वाक्य आहे आता. तर मग इट्स नॉट अबाउट व्हॉट द फिटनेस इंडस्ट्री सेज, इट इज हाऊ यू शुड परसिव्ह इट. म्हणजे प्रोटीन मॅन्डेटरी आहे का? आहे. पण प्रोटीन शेक मॅन्डेटरी आहे का? आय डोंट नो. मग तुमच्या खाण्याचे कन्सेप्ट, कारण खाणं ही फिलॉसॉफी आहे. तुमच्या तोंडात जाणारा प्रत्येक घास हा तुमच्यावर झालेला संस्कार असतो आणि त्याच्या मागे तुमचा काहीतरी विचार असतो तुम्ही केलेला नसला तरी. आणि कधी जाणवतं? ज्यावेळेस दुसरा तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा. त्यांनी बदलून ते होत नसतं, इथून यावं लागतं, ते मग घडतं.
त्याच्यामुळे खूप डायलेमात नाही पडायचं. आपल्याला आपण कुठे बसतोय ते बघायचं आणि प्रायोरिटी वाईज डिफॉल्ट्स जे आहेत ना ते सेट करायचे. म्हणजे ऑलरेडी ज्याची HbA1c हाय आहे किंवा ट्रायग्लिसराइड्स हाय आहेत त्यांनी बाकी कशाची काळजी करण्यापेक्षा सरळ ज्याच्यातून साखर डायरेक्टली जाते असे पदार्थ रिप्लेस केले न्यूट्रिशियस फूडनी तरी भागतं. इतकं सोपं आहे. थँक्यू. और माइक्रोन्यूट्रिएंट्स कैसे फील करते काय म्हणताय? सुंदर म्हणाले. अच्छा, नाही, तुम्ही प्रश्न विचारणार होता. हा, मला विचार आयुर्वेदात एकतर मांसाहार आणि अंडे आणि दुधाच्या पदार्थांचं काय स्टँड आहे? तर माझं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर शर्वरी इनामदार. आयुर्वेद आणि मांसाहार, आयुर्वेद आणि अध्यात्म, षडरसात्मक आहार, सात्विक आहार आणि मन, त्याच्यानंतर मांसाहाराची गरज काय, अंडी आणि कोलेस्ट्रॉलचा बागुलपुळा. अरे दगडू नाही येत ते इकडे, तू बस. असे खूप सारे व्हिडिओज आहेत. आणि तरी पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर आयुर्वेद लिहिला गेला तो जो काळ आहे ना तो साधारणतः 5 ते 7,000 वर्षापूर्वीचा आहे. आणि दोन्ही पद्धतीने आहे बरं का. म्हणजे तुम्ही खडी साखर किंवा साखर काढली, मध काढला तर त्याचेही अत्यंत उत्कृष्ट गुणधर्म वर्णन केलेले आहेत. मांस जर काढलं तर घोड्याच्या पासून, बैलाच्या पासून, गाईच्या पासून, डुकराच्या पर्यंत सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांपर्यंतच्या मांसाचं वर्णन आणि गुणधर्म जे आहेत ते सांगितलेले आहेत. अंडी सुद्धा ऑलमोस्ट सगळ्या पक्ष्यांची दिलेली आहेत. त्याच्यामुळे आयुर्वेद खूप सगळं वर्णन करून गेलाय. पण आमच्याकडे म्हणण्याची पद्धत आहे की शास्त्रम दृष्टी प्रकाशार्थम दर्शनम बुद्धिरात्मनः. म्हणजे काय, शास्त्रात सगळं सांगून ठेवलंय पण तुमचा स्वतःचा अनुभव आणि समोरच्या माणसाची गरज या दोन गोष्टींची सांगड जी आहे ती घातली गेली पाहिजे. येते लक्षात. त्याच्यामुळे ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गहू आणि तांदूळ पिकत नव्हता, शेती हे अजून त्यावेळेसचा नियम नव्हता, त्यावेळेस सुद्धा आयुर्वेद लिहून गेलाय की जे काही हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत ते ग्राम्याहार सेवनाने होतात. म्हणजे काय, तोंड असलेले लोक नुकते दिसायला लागलेले होते. त्याची आचार्यांनी शोधलेली कारणं हीच होती की हे जंगलात राहत नाहीत, हे स्वतःच्या अन्नासाठी स्वतः काम करत नाहीत. मग हे काय करतात, समजा शिध्यावर जगतात, नुसतं साठवलेलं नवान्न पान किंवा धान्य खातात, पिष्टान्न म्हणजे काय, पिठाचे पदार्थ खातात, नवान्न आणि गुळ, त्यावेळेस साखर एवढी हे नव्हती, हे खातात. यांना आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. मग प्रमेहाचा अध्याय असेल, हृदरोगाचा अध्याय असेल, स्त्रियांच्या आजाराचा अध्याय असेल, एक श्लोक जितक्या वेळेला वाचतो तितक्या वेळेला त्याचा नवीन अर्थ कळतो. त्याच्यामुळे एक्झॅक्टली आयुर्वेद काय सांगतोय हे डिटेलमध्ये ऐकायचं असेल तर 10-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत की जे जनरली आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून माझ्याकडून अपेक्षा घेऊन आलेले असतात लोक, आणि त्यांच्या स्वतःच्या काही कन्सेप्ट असतात की आयुर्वेदात काय सांगितलं. त्यावेळेस ते जे होतं की नाही की त्यांनी दुसऱ्या आयुर्वेदिक लोकांकडे काय ऐकलंय, ऍक्च्युअल ग्रंथात काय सांगितलंय, काय म्हणतीये, त्यांच्या स्वतःच्या कन्सेप्ट काय आहे, हे सगळं जुळून येत नाही की नाही तोपर्यंत मी जे औषध देते त्यालाही तसा फारसा अर्थ राहत नाही. कारण औषधांनी रोग दूर होतात म्हणून तर औषधशास्त्र श्रेष्ठ आहे. पण म्हणून आयुष्यभर औषधच खाऊन राहायचं काम नाही. म्हणून सगळ्या गोष्टी शार्दुनिका पावडर एक आता ऐकलं. शार्दुनिका तुमच्या स्टुडंट्सना पण विचारलं मी. तुमच्या स्टुडंट फ्रेंड्स आहेत BMS ला, त्यांना विचारलं, त्यांना जास्त माहिती नव्हतं. मग तुमचं काय बरं, पाउंड्रिक म्हणजे काय म्हणायचं तुला? पावडर शार्दुनिका. काय आहे हो शार्दुनिका शार्दुनिका पावडरमध्ये? मी गुगलवर केलं होतं त्यावेळी मला असं कळालं की ज्यावेळी तुम्ही स्वीट खाता काय आणि ती शार्दुनिका पावडर खाता तर ते न्यूट्रलाइज होऊन जातं असं म्हणतात, आणि ती आयुर्वेदिक आहे म्हणतात. मेषशृंगी आहे ती. अच्छा, बर, आता मी तुला सांगते. एखादी गोष्ट शरीराच्या आत जाऊन न्यूट्रल होते असं ज्या वेळेला होतं ना त्यावेळेस कदाचित ती ब्लड मध्ये दिसत नसेल. तुमचं साखरेचं मॅनेजमेंट आहे ना ते पॅन्क्रियाज आणि लिव्हर या दोन गोष्टींमुळे होतं. त्यांचं देवाणघेवाण चाललेली असते. आणि म्हणूनच साखर कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या गोळ्या असतात किंवा औषधं असतात किंवा चूर्ण असतात त्याचा रोल जो आहे की नाही तो ज्या वेळेला तुम्ही खालचं सगळं करताय ना तरी पण म्हणजे आता HbA1c 12 होती आणि 12 पासून 6.9 पर्यंत आली आहे सगळं करून, पण आता 5.6 पर्यंत आणायची आहे. त्यावेळेस जास्त इफेक्टिव्हली होतो.
अदरवाईज होतं काय माहितीये का, ती सगळी साखर जमा केली जाते आणि लिव्हरवर डंप होते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर नावाचा डिसीज आहे, माहितीये तुला? त्याच्यामुळे दारू न पिणाऱ्यांचं सुद्धा लिव्हर जातं, त्यांना पण लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ येते. हे तुला करायचंय का? आणि एवढी साखर खायचीच कशाला की जी वरून काहीतरी घेऊन न्यूट्रल करायची वेळ येईल. येते लक्षात? त्याच्यामुळे आयुर्वेदात अशी औषधं आहेत ना, मी देते की स्वतः काढे प्यायला. जांभूळबीचं चूर्ण असेल, आवळा असेल, हरिद्रा असेल, खूप कॉम्बिनेशन्स आहेत. येते लक्षात तुझ्या? त्याच्यामुळे कोणी जर असं क्लेम करत असेल आणि ते होतंय म्हणून तू जर घेत असशील तर ते कुठेतरी जाऊन साठणार आहे. कारण की गणित जे आहे ना ते 2+2 नाही आहे आतमध्ये. हॉर्मोन्सचं काम त्याच्यावर चालतं, पचवायसाठी एन्झाईम्स लागतातच. म्हणजे वरून काहीतरी ओतलंय, ते जळलंय आणि कार सारखं इंजिनमध्ये आयदर धूर निघालाय किंवा गाडी पुढे गेली आहे, तसं होतं. त्याच्यामुळे औषधं आहेत, तू म्हणतोयस ते पण औषधाचं काम होत असू शकणार आहे, पण दॅट इज नॉट द वे. एम आय राईट? So, ये आगे वाला अगर सवाल बड़ा है तो इनकी इंस्टाग्राम एक्टिव है, हम ये पूछ सकते हो. उसका कंटिन्यूएशन था. अच्छा. जैसे ज़्यादातर मैक्रोन्यूट्रिएंट्स के बारे में बात किया, प्रोटीन्स और फैट्स. अभी जैसे फ्रूट्स खाने से भी आपका ग्लूकोज बढ़ता है, सलाद से भी. तो अपना माइक्रोन्यूट्रिएंट्स जैसे मिनरल्स हो गया, विटामिन हो गए, वो कहाँ से पूरा? तो सैलड खाने से नहीं बढ़ता, क्योंकि सेलुलोज होने की वजह से जो शुगर एक्सट्रैक्शन है ना वो उतना होता नहीं है. मतलब इतना भी खा लो ना तो उससे शुगर नहीं बढ़ेगा. दैट्स वाई मेनी हेल्थ प्रोफेशनल्स प्रेफर सैलड ओवर एनीथिंग. सो व्हाट आई गॉट अबाउट because of being power lifter or tried or decided to be a power lifter, I had to prefer strength over anything else. और वो सॅलड खाने से आती नहीं है. तर प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, आपली माती जी आहे ना ती डिप्लीट झाली आहे. पूर्वी आपण चांगल्या मातीतलं अन्न खात होतो किंवा त्या मातीमध्ये खाणाऱ्या प्राण्यांचं मांस खात होतो, त्यावेळेला मिनरल डिप्लिशन नव्हतं. येते लक्षात? मग आता मायक्रो न्यूट्रिशन प्रोफाईल जो आहे ना तो त्या अन्नाचा कशावर ठरतो, ते कुठल्या मातीत निपजतं. मग अन्नातून जर मिळत नसेल ना तर ॲक्च्युअल ब्लड रिपोर्ट चेक करावे लागतात आणि जे कमी आहे त्याचं सप्लिमेंट द्यावं लागतं की जे अन्नातून जाणं अपेक्षित आहे. मग खूप सोपं आहे, जे मायक्रो न्यूट्रिशन आपल्याला लागतं की नाही त्याची यादी जर तुम्ही बघितली आणि सर्च करायचं की चिकन किंवा गोटचं जे लिव्हर आहे त्याच्या 100 ग्रॅममध्ये किती आहे, 100 ग्रॅम मुगात किती आहे, 100 ग्रॅम सॅलडमध्ये किती आहे, आणि त्यातलं बेस्ट अन्न जे आहे ते जर तुम्ही चूज करू शकलात तर तुम्हाला सप्लिमेंटची गरज लागत नाही. पण तुम्ही खूप डिप्लिटेड आहात आणि पोहोचायचंय खूप लांब, तर सप्लिमेंटची गरज लागते. आणि मग त्याच्याने जगण्याचा आनंद मिळतो. कारण सगळं खायला मिळत असून सुद्धा मालनरिश असणारे लोक जे आहेत ना ते जास्ती आहेत आपल्या सोसायटीत. म्हणजे जाऊन कोणाला तरी शिधा द्यावा आणि त्यांनी त्याच्यावर जगावं आणि न्यूट्रिशन कमवावं, हे वेगळा प्रकार आहे. अनफॉर्च्युनेट आहे ते. पण ज्यांना सगळं खायला मिळतं की नाही त्यांनी जे सकस अन्न खायला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्या कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर पाहिजे. अदरवाईज तुम्ही जर रिअल फूड खाण्यासाठी तयार नसाल तर मग सप्लिमेंट्सला पर्याय नसतो. सो सगळ्यांना अजून प्रश्न असतील मला माहिती आहे, आणि हा विषय पण असा आहे की थोडक्यात उरकण्यासारखा नाही आहे. वेळेचं बंधन असल्यामुळे मला थोडं थांबावं लागतंय. पण जर तुमचे जर प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता त्यांच्या इंस्टाग्रामला. तो तरी बांधील समजतो इंस्टाग्रामवर उत्तर द्यायला. मी तर म्हणजे ज्या कमेंट्स असतात ना ज्या पॉझिटिव्हली घेता येतात ते घेते, म्हणून मी ते जालातून लांब राहू शकली आहे. कारण मी जर इंस्टाग्रामवर उत्तर द्यायला लागले ना तर मला नाही वाटत माझा वेळ जो आहे तो माझ्या मुलांना, पॉवर लिफ्टिंगला, नवऱ्याला, आई वडिलांना पुरू शकेल. अनएंडिंग असतं ते आणि इतकं इरिलेव्हंट असतं, बापरे हसावं की रडावं कळत नाही. म्हणजे जोक्स तयार होतील अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. मग एक चांगला मार्ग आहे, त्यांचं क्लिनिक आहे पेरुगेट हे पोलीस. चालेल. सो त्यांचा सत्कार करूयात. मी रिक्वेस्ट करतो माझ्या आईला. आई यो किती छान. या साईडून राहा. गोविंदची गर्लफ्रेंड. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही बसून. हो. येस आई तुम्ही बसून. सो आता कार्यक्रम मॅडम एकच मिनिट. थँक्यू सो मच.
हार्डली 5 ते 10 मिनिटं अजून घेणार आहे. सो आता